नाशिकचा विकृत बाबा अशोक खरात याचे इतर काही महिलांबरोबरचे अनेक अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। जेव्हापासून हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तेव्हापासून अनेक व्हिडिओंमध्ये या महिलांची ओळख जी आहे ती लपवण्यात आलेली नाहीये। म्हणजेच काय तर व्हिडिओ ब्लर केलेले नाहीयेत, त्यांचे चेहरे ब्लर केले नाहीयेत, त्यामुळे अनेक महिलांची ओळख डिस्क्लोज होतीये। त्या सगळ्याचा या पीडित महिलांना प्रचंड त्रास होतोय। या महिलांना मानसिक त्रासातून जावं लागतंय, त्यांच्या कुटुंबाला या सगळ्यामुळे खूप सफर व्हावं लागतंय। त्यामुळेच आता नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई या सगळ्याच्या विरोधात करायचं ठरवलं। त्या अनुषंगाने पोलिसांनी हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काही जणांवर गुन्हे दाखल केले, त्यांना अटक करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि आणखी जरी अशा पद्धतीचे व्हिडिओ कुणी व्हायरल केले तर त्यांना सुद्धा आम्ही अटक करू, अशा पद्धतीचा कडक इशाराही पोलिसांनी दिलाय। मात्र जर अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, अशोक खरातच्या व्हिडिओचा जो पेन ड्राईव्ह होता तो सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे, तर मग हे व्हिडिओ व्हायरल नेमकं कोण करतंय? कारण आपण जर बघितलं तर हे व्हिडिओ एकाच दिवशी व्हायरल झालेले नाहीयेत, दोन तीन दिवसांच्या गॅपने एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत। तर मग मुळात हा व्हिडिओ व्हायरल कोण करताय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जो आज प्रत्येकालाच पडलाय। आणि याच प्रश्नाचं उत्तर दिलंय ते नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी। संदीप कर्णिक यांनी सांगितल्यानुसार अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयच्या गर्भवती असलेल्या पत्नीचा विनयभंग अशोक खरातनं केला आणि तिथेच अशोक खरातचा गेम ओव्हर झाला। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। अशोक खरातचे वेगवेगळ्या महिलांबरोबरचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अतिशय वेगात व्हायरल होत आहेत। व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्रामचे ग्रुप असतील, त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती हे व्हिडिओज व्हायरल केले जातात। मोठ्या प्रमाणामध्ये जे मीम पेजेस आहेत त्यांच्याकडून या व्हिडिओचे स्क्रीनशॉट वापरले जातात, ज्यामध्ये या महिलांची ओळख डिस्क्लोज होतीये। त्यामुळे मुळातच हे व्हिडिओ व्हायरल नेमकं कोण करतंय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा एकच व्हिडिओ व्हायरल झाला होता। आतापर्यंत मात्र वेगवेगळे 4-5 व्हिडिओ समोर आलेत। तर मग मुळात हे व्हिडिओ व्हायरल कोण करतंय या प्रश्नाचं उत्तर स्वतः संदीप कर्णिक यांनी दिलेलं आहे, जे नाशिकचे पोलीस आयुक्त आहेत आणि त्यांच्याच अंडर अशोक खरातला अटक करण्यापर्यंतचं सगळं प्रोसिजर जी आहे ती झालेली होती। आणि एसआयटी कडे जरी तपास असला तरी सुद्धा नाशिक पोलिसांवरती सुद्धा या सगळ्याची जबाबदारी आहे। आणि मुळात गुन्हा नाशिक पोलिसांच्या अंतर्गत दाखल झाला असल्यामुळे मुळात काय काय घडलेलं होतं पहिल्यांदा हे संदीप कर्णिक यांना डिटेलमध्ये माहित होतं। संदीप कर्णिक नुकत्याच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये सहभागी झालेले होते आणि तिथेच त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार अशोक खरातच्या ऑफिसमध्ये एक ऑफिस बॉय कामाला होता। या ऑफिस बॉयची पत्नी गर्भवती आहे, 6-7 महिन्यांची गर्भवती आहे आणि गर्भवती असलेल्या ऑफिस बॉयच्या पत्नीवर सुद्धा या नराधम अशोक खरातचा वाईट डोळा होता, वाईट नजर होती। अशोक खरातनं एकदा 7 महिन्यांची गर्भवती असलेल्या या महिलेचा विनयभंग केला आणि तिथेच ऑफिस बॉयच्या डोक्यात राग गेला। आतापर्यंत या ऑफिस बॉयला अशोक खरातचे सगळे कारनामे माहित होते, सगळे अश्लील प्रकार त्याला माहिती होते। मात्र कदाचित तो आतापर्यंत या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वही असेल। इन्व्हॉल्व म्हणजे कसा तर त्याने थेटपणे त्याला कधी विरोध केला नसेल किंवा त्याच्याविषयी कुणाला बाहेर सांगितलं नसेल, मात्र त्यानं या सगळ्यामध्ये इनडायरेक्टली कदाचित ऑफिस बॉय म्हणून त्याला मदत केलेली असू शकते। पण जेव्हा हे सगळं प्रकरण आपल्या पत्नीपर्यंत आलं, आपल्याच पत्नीचा विनयभंग झाला, त्यानंतर हा ऑफिस बॉय तो प्रचंड चिडलेला होता। त्यानं मनात राग भरला। याच रागाच्या भरात त्यानं सगळ्यात पहिल्यांदा अशोक खरातचे वेगवेगळे व्हिडिओ जमवायला सुरुवात केली। हे व्हिडिओ नंतर त्याने त्याच्याच विश्वासू काही लोकांना पाठवले आणि त्यांच्याकडे सेफ ठेवायला सांगितले। सगळे व्हिडिओ हे वेगवेगळ्या लोकांकडे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले होते। सगळे व्हिडिओ एकाच ठिकाणी कुठेही त्याने स्टोअर केलेले नव्हते। ज्यावेळी याविषयी अशोक खरातला माहिती पडली त्यानंतर मात्र अशोक खरातनं अनेकदा त्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। ऑफिस बॉयला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, त्याच्या कुटुंबाला, पत्नीला, मुलांना यांना सुद्धा मारण्याची धमकी देण्यात आली आणि वेळोवेळी अशोक खरात हे व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव टाकत होता। मात्र आपल्या पत्नीबरोबर जे काही घडलेलं होतं त्यामुळे काहीही करून या ऑफिस बॉयला अशोक खरातचा बदला घ्यायचा होता, किंवा आपण असंही म्हणू शकतो की ज्या अनेक महिला या सगळ्यामधून सफर होत होत्या, ज्यांचं शोषण झालेलं होतं, त्यांना न्याय मिळवून द्यायचा होता। त्यामुळेच या ऑफिस बॉयनं काय केलं तर ज्यांना हे व्हिडिओ पाठवलेले होते त्यांना असं सांगितलं
की अशोक खरात हा माझ्या मागे लागलेला आहे, माझ्यावर दबाव टाकतोय, कदाचित तो माझ्याबरोबर काहीतरी बरं वाईट करू शकतो. जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुमच्याकडे असलेले हे व्हिडिओ व्हायरल करा, जेणेकरून हे प्रकरण दाबलं जाणार नाही, असं त्याने त्याच्या जवळच्या काही लोकांना सांगून ठेवलं. त्यानंतर मात्र या प्रकरणामधला एक गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर अशोक खरात प्रकरण राज्यभरामध्ये गाजायला लागलं आणि दुसऱ्याच दिवशीपासून ज्या लोकांकडे हे व्हिडिओ ठेवायला दिलेले होते त्यांच्याच माध्यमातून हळूहळू एक एक करून हे व्हिडिओ व्हायरल व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे आता जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत हे व्हिडिओ पोलिसांकडून थेट व्हायरल केले जात नाहीयेत किंवा त्यांच्या माध्यमातून कुठेही व्हायरल होत नाहीयेत, तर हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या ऑफिस बॉयमुळे आणि त्याच्या जवळच्या काही लोकांमुळे. मात्र पोलिसांकडे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ पूर्णपणे सेफ आहेत, ते कुठेही डिस्क्लोज केले जात नाहीयेत, कुठेही बाहेर त्याच्यामुळे पीडितांना काही त्रास होईल अशा पद्धतीची प्रिकॉशन्स जी आहे ती कंपल्सरी पोलिसांकडून घेतली जाते, असं सुद्धा संदीप कर्णिक यांनी सांगितलंय. त्यामुळे अशोक खरातचे हे व्हायरल व्हिडिओ समोर येण्याच्या मागे अशोक खरातचाच ऑफिस बॉय आणि त्याच्याच जवळचे काही लोक असल्याचं संदीप कर्णिक यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झालंय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.